नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती. बघा, आज आपण सौरमंडल म्हणजे सोलर सिस्टम याविषयी महत्त्वाचे वन लाईनर प्रश्नोत्तर पाहणार आहोत, ते पण टॉप 60. आता बघा, या टॉपिकवरती आपल्याला सरळ सेवा, पोलीस भरती किंवा TET परीक्षा असू द्या, यासारख्या एक्झाममध्ये वन लाईनर प्रश्न नक्की विचारले जातात. तर चला बघू. पहिला प्रश्न बघा, आपल्या सौरमंडळाच्या केंद्रस्थानी कोण आहे? बघा, याचे उत्तर आहे सूर्य. ओके. आता बघा, दुसरा प्रश्न, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर काय? बुध. बघा, एकदम बेसिकपासून सुरुवात केलेली आपण. ओके. यानंतर हाय लेवलचे प्रश्न दिसतील. आता या ठिकाणी बघा, 3 नंबरचा प्रश्न, सौरमंडळात एकूण किती ग्रह आहेत? बघा, एकूण ग्रह आहेत 8. पूर्वी 9 होते, पण 2006 मध्ये प्लुटोला ग्रहाच्या श्रेणीतून वगळण्यात आले. बघा, वर्ष लक्षात ठेवा या ठिकाणी 2006. यानंतर बघा 4 नंबर, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश विचारला त्यांनी, तर सुमारे 8 मिनिटं 20 सेकंद, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो 500 सेकंद. तर सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे की 8 मिनिटे 20 सेकंद. ओके. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, 5 नंबरचा, सूर्य हा ग्रह आहे की तारा? आता बघा, सूर्य काय? एक प्रकारचा काय? तारा आहे, स्टार आहे. ओके. आता बघा 6 नंबर, सूर्यामध्ये प्रामुख्याने कोणते वायू असतात? बघा, 2 वायू असतात, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे हेलियम. हायड्रोजनचे प्रमाण आहे 74% आणि हेलियमचे प्रमाण आहे 24%. आता बघा 7 नंबर, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता? याचे उत्तर आहे गुरु ग्रह, त्याला जे आपण ज्युपिटर म्हणतो. यानंतर 8 नंबर बघा, सौरमंडळातील सर्वात लहान ग्रह कोणता? याचे उत्तर आहे बुध, त्याला आपण म्हणतो मर्क्युरी. ओके. आता बघा, यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघू आपण. 9 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? बघा, याचे उत्तर आहे मंगळ ग्रह. ओके. मंगळ ग्रहाला काय म्हणतात? लाल ग्रह. का म्हणतात? लोहाच्या प्रमाणामुळे हा लाल दिसतो. या ठिकाणी लोहाचे प्रमाण जास्त आहे. आता बघा 10 नंबर, सौरमंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता? सर्वात उष्ण ग्रह विचारलं आहे, तर याचे उत्तर आहे शुक्र. हा ग्रह उष्ण ग्रह आहे. आता बघा, दाट वातावरण, बघा या ठिकाणी बघा, दाट वातावरण आणि कार्बन डायऑक्साईडमुळे हा सर्वात उष्ण आहे. आता बघा 11 नंबर, सौरमंडळातील सर्वात थंड ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे नेपच्यून. हा सर्वात थंड ग्रह आहे. यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या ग्रहाला सकाळच्या तारा किंवा संध्याकाळच्या तारा म्हणतात? बघा, याचे उत्तर आहे शुक्र. या ग्रहाला सकाळच्या तारा किंवा संध्याकाळच्या तारा असे म्हणतात. यानंतर 13 नंबर बघा, 13 नंबरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे, पृथ्वीची जुडी बहीण कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर उत्तर आहे शुक्र ग्रहालाच पृथ्वीची जुडी बहीण असे म्हणतात, कारण याचे आकार आणि वस्तुमान, बघा याचे आकार आणि वस्तुमान काय पृथ्वीसारखेच आहे. यानंतर बघा 14 नंबर, सूर्याभोवती सर्वात वेगाने प्रदक्षिणा घालणारा ग्रह कोणता? वेगाने प्रदक्षिणा घालणारा ग्रह कोणता? आता बघा, याचे उत्तर आहे बुध. आता बघा, हा फक्त 88 दिवसात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. बघा एवढं, बघा या ठिकाणी सूर्याभोवती 88 दिवसातच बुध हा ग्रह एक फेरी पूर्ण करतो या ठिकाणी. म्हणजे बघा त्याचा स्पीड किती असेल आणि ओके वेग भरपूर आहे त्याच्या. आता यानंतर बघा 15 नंबर, सूर्यमालेत पृथ्वी कितव्या स्थानावर आहे? सूर्यमालेत पृथ्वी कितव्या स्थानावर आहे? तर 3ऱ्या स्थानावरती या ठिकाणी आहे. यानंतर 16 नंबर बघा, कोणत्या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात? बघा, पृथ्वीला काय म्हणतात? निळा ग्रह. आपली पृथ्वी पण काय एक ग्रह आहे. आणि बघा, पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपल्या पृथ्वीला निळा ग्रह या ठिकाणी म्हणतात. यानंतर बघा 17 नंबर प्रश्न बघू आपण. 17 नंबर या ठिकाणी, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? उत्तर आहे चंद्र. चंद्र हा काय पृथ्वीचा उपग्रह
आहे. आता बघा 18 नंबर, चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचवायला तर 1.3 सेकंद फक्त एवढाच वेळ या ठिकाणी लागतो. आता बघा, जीवांची सृष्टी असणारा सौरमंडळातील एकमेव ग्रह कोणता? बघा, ज्या ठिकाणी जीवसृष्टी आहे तो ग्रह कोणता आहे? आपली पृथ्वी. यानंतर बघा, पुढचे प्रश्न अजून थोडेसे महत्त्वाचे आहेत उपग्रहावरती. 20 नंबर बघा, सौरमंडळात सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता? बघा, सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत? तर शनी या ग्रहाला. मित्रांनो, आपला व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी भेटेल. आता बघा 21 नंबरचा प्रश्न, कोणत्या ग्रहाभोवती सुंदर आणि स्पष्ट कडे आढळतात? तर उत्तर आहे शनी ग्रह. शनी ग्रहाभोवती काय आहेत? एक सुंदर आणि स्पष्ट कडे किंवा रिंग्स आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा 22 नंबर, गॅनिमेड हा सौरमंडळातील सर्वात मोठा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? उत्तर आहे गुरु. बघा, गॅनिमेड हा उपग्रह कोणाचा आहे? गुरुचा. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 23 नंबर बघा, टायटन हा प्रसिद्ध उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? टायटन जर विचारलं तर शनी. शनीचे उपग्रह कोणता आहे? टायटन. गुरुचे उपग्रह कोणता आहे? गॅनिमेड. ओके, फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ग्रहांना एकही उपग्रह नाही? महत्त्वाचे आहे. तर बुध आणि शुक्र यांना उपग्रह नाहीत. या ठिकाणी आपण लक्ष घेतलं पाहिजे. आता बघा 25 नंबर, फोबोस आणि डिमोस. बघा, फोबोस आणि डिमोस हे दोन उपग्रह कोणत्या ग्रहाचे आहेत? तर मंगळ या ग्रहाचे. बघा, फोबोस आणि डिमोस हे दोन उपग्रह कोणत्या ग्रहाचे आहेत? तर उत्तर आहे मंगळ ग्रहाचे. आता बघा 26 नंबर, कोणते दोन ग्रह इतर ग्रहांच्या उलट दिशेने फिरतात? आता बघा, सौरमंडळात 2 असे उपग्रह आहेत ते उलट दिशेने फिरतात, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर शुक्र आणि युरेनस हे 2 लक्ष ठेवायचे आहे. बघा, आपली पृथ्वी बघा, आपल्या पृथ्वी जशी फिरते तर त्याच्या उलट दिशेने हे दोघं ग्रह या ठिकाणी फिरतात. त्यानंतर बघा, स्वतःभोवती सर्वात वेगाने फिरणारा ग्रह कोणता? बघा, स्वतःभोवती सर्वात वेगाने फिरणारा ग्रह कोणता? उत्तर आहे गुरु. आता बघा, हा फक्त 9 तास आणि 55 मिनिटात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. बघा, गुरु बघा 9 तास आणि 55 मिनिटात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो आणि म्हणून या ठिकाणी सर्वात लहान दिवस असतो. 28 नंबर बघा, स्वतःभोवती फिरण्यास सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह. तर उत्तर आहे शुक्र. आता बघा, स्वतःभोवती सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह. आता बघा, स्वतःच्या भोवती जर फिरायचे असेल आणि सर्वात जास्त वेळ घेतो असा ग्रह कोणता आहे? शुक्र. याला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? 243 दिवस. आता यानंतर बघा 29 नंबर, कोणत्या ग्रहाला रोलिंग प्लॅनेट किंवा लोळणारा ग्रह असे म्हणतात? तर उत्तर आहे युरेनस. उत्तर आहे युरेनस. बघा, हा आपल्या अक्षावर खूप जास्त झुकलेला आहे. बघा, बऱ्याच परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येतो, सर्वात जास्त अक्षावर झुकलेला ग्रह कोणता? तर उत्तर आहे युरेनस. ओके, किंवा लोळणारा ग्रह किंवा रोलिंग प्लॅनेट. यानंतर बघा 30 नंबर, लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे? बघा, लघुग्रहांवरती सुद्धा प्रश्न येतो, लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे? तर याचे उत्तर आहे मंगळ आणि गुरु. प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि IMP प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली राहते. प्रश्न एक प्रश्न घ्यावा लागतो. ओके, तर तुम्ही हे बघा, तुम्हाला सर्व जे प्रश्न आहेत आपण त्याला मलईचे प्रश्न म्हणतो आपण. ओके, टॉप लेवलचे प्रश्न म्हणतो. तर यासाठी मेहनत खूप राहते व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सर्वांनी सबस्क्राईब करून द्यायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे. सर्व गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी भेटत आहे. ओके, यानंतर बघा 31 नंबर, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर याचे उत्तर आहे 76 वर्षांनी. बघा, हा शेवटच्या 1986 मध्ये दिसला होता.
आता बघा 1986मध्ये दिसला होता आणि आता तो 2061मध्ये दिसणार आहे. 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. यानंतर बघा 32 सौरमंडळातील सर्वात उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स कोणत्या ग्रहावरती आहे? बघा हा मंगळ या ग्रहावरती आहे आणि हा माउंट एव्हरेस्टपेक्षा 3 पटीने मोठा या ठिकाणी आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे, पर्वताचा उल्लेख केलेला आहे आणि हा सर्वात उंच पर्वत आहे कोणता? ऑलिम्पस मॉन्स. आणि हा मंगळ या ग्रहावरती आहे आणि माउंट एव्हरेस्ट या पर्वतापेक्षा तो काय आहे? 3 पटीने मोठा या ठिकाणी आहे. आता बघा 33 नंबर बघा, प्लुटोला ग्रहांच्या यादीतून कधी बाहेर काढण्यात आले? ऑगस्ट 2006मध्ये. आता बघा IAU च्या बैठकीत त्याला बटुग्रह म्हणजे डॉर्क प्लॅनेट घोषित केले. आता बघा त्याला ग्रहांच्या यादीतून काढून टाकलेलं आहे प्लुटोला आणि त्याला काय म्हणतात? आता बटुग्रह. हे पण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, त्याला बटुग्रह या ठिकाणी म्हणतात. आता बघा 34 नंबर, सूर्यमालेतील सर्वात मोठा बटुग्रह कोणता आहे? सर्वात मोठा बटुग्रह, तर उत्तर सांगायचे प्लुटो. आणि बघा हे वर्ष पण लक्षात ठेवायचे आहे, ऑगस्ट 2006. आता बघा 35 नंबर, तुटणारा तारा म्हणजे नक्की काय असते? त्याला आपण म्हणतो, उत्तर आहे उल्का. आता बघा त्याला काय म्हणतात? उल्का. आता बघा ज्या पृथ्वीच्या वातावरणात येताच घर्षणामुळे जळून खाक होतात, तुटणारा तारा म्हणजे काय? एक उल्का आहे. आता बघा 36 नंबर बघा, ग्रहांच्या गतीचे नियम कोणी शोधून काढले? जोहान्स केपलर यांनी गतीचे नियम शोधून काढलेले आहेत. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रहांच्या गतींविषयी माहिती देणारे शास्त्रज्ञ कोण? तो जोहान्स केपलर. ओके. 37 नंबर बघा, दुर्बीणचा शोध लावून अवकाशाचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण? गॅलिलिओ गॅलिली. सूर्यमालेचा शोध कोणी लावला? निकोलस कोपर्निकस यांनी सूर्यमालेचा काय लावलेला? शोध लावलेला आहे आणि त्यांनी सांगितले की सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. ओके, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. आता बघा 39 नंबर, भारताची पहिली चंद्र मोहीम कोणती होती आणि ती कधी प्रक्षेपित झाली? पहिली चंद्र मोहीम विचारली तर चंद्रयान 1 आणि ती 22 ऑक्टोबर 2008ला प्रक्षेपित झाली. यानंतर 40 नंबरचा प्रश्न बघा, भारताने मंगळ ग्रहासाठी काढलेली मोहीम कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताने मंगळ ग्रहासाठी काढलेली मोहीम कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मार्स ऑर्बिटर मिशन किंवा त्याला मंगलयान असे म्हणतात. आता बघा 5 नोव्हेंबर 2013. ओके. आता यानंतर बघा 41 नंबर, अंतग्रह कोणते आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना म्हणतात अंतग्रह. बघा एकदा पुन्हा बघा, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना काय म्हणतात? अंतग्रह म्हणतात. यांना खडकाळ ग्रह असेही म्हणतात. यानंतर बघा 42 नंबर बघा, बाह्यग्रह कोणते? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे प्रामुख्याने वायूने बनलेले आहेत. आता बघा 43 नंबर, युरेनस ग्रहाचा रंग हिरवट का दिसतो? युरेनस ग्रहाचा रंग हिरवट का दिसतो? बघा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, हिरवट का दिसतो? याची उत्तरे तेथील वातावरणात असलेल्या मिथेन वायूमुळे. यानंतर 44 नंबर बघा, कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे? शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. हा ग्रह पाण्यावर ठेवला तर तरंगू शकेल इतका हलका या ठिकाणी आहे. आता बघा 45 नंबर, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी दरी वेलेस मरिनारिस कोणत्या ग्रहावर आहे? मंगळ ग्रहावर. बघा काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वात मोठी दरी विचारली आहे, त्या दरीचे नाव आहे व्हॅलेस मेरिनेरिस. ओके. आता बघा सूर्यमालेच्या कडेला असलेल्या बर्फाळ वस्तूच्या पट्ट्याला काय म्हणतात? आता बघा 46 नंबर बघा, सूर्यमालेच्या कडेला असलेल्या बर्फाळ पट्ट्यांच्या वस्तूला काय म्हणतात? कुपर पट्टा.
लक्षात ठेवायचे काही काही शब्द महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. 47 नंबर बघा, सूर्य पृथ्वीपेक्षा आकाराने अंदाजे किती पटीने मोठा आहे? बघा, सूर्य किती पटीने मोठा आहे असा प्रश्न विचारला आहे. तर सुमारे 13 लाख पट मोठा आहे. बघा, पृथ्वीपेक्षा 13 लाख पटीने सूर्य मोठा आहे. यानंतर 48 बघा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर मानवाने पाऊल ठेवले आहे? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर मानवाने पाऊल ठेवले आहे? फक्त पृथ्वीवरच, आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्रावर. ओके. आता 49 नंबर बघा, पृथ्वी आपल्या अक्षावर किती अंश झुकलेली? पृथ्वीच्या बाबतीत विचारलं आहे तर 23.5 डिग्री अंश. ओके, फक्त 23.5 डिग्री अंश पृथ्वी आपल्या अक्षावर झुकलेली आहे. आता बघा, आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेचा भाग आहे? म्हणजे कोणत्या गॅलेक्सीचा भाग आहे? तर याची उत्तरे मंदाकिनी किंवा आकाशगंगा आपण त्याला म्हणतो. आता बघा, 50 प्रश्न या ठिकाणी झाले. आता शेवटचे 10 प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे. बघा, शेवटपर्यंत बघणार आहे तो तुमचा फायदा या ठिकाणी. ओके, नाहीतर याच्यापैकी एखादा प्रश्न येईल आणि तुम्हाला तो जमणार नाही, असं होऊ देऊ नका. आता बघा, ग्रहांच्या गतीमध्ये अपसूर्य म्हणजे काय? बघा, महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी, अपसूर्य म्हणजे काय? जेव्हा एखादा ग्रह सूर्याभोवती फिरताना सूर्यापासून सर्वात लांबच्या अंतरावर असतो त्या स्थितीला अपसूर्य म्हणतात. बघा, या ठिकाणी महत्त्वाचे कन्सेप्ट लक्षात घ्यायची. जेव्हा एखादा ग्रह सूर्याभोवती फिरताना सूर्यापासून सर्वात लांब अंतरावर असतो, सर्वात लांब अंतर सूर्यापासून, त्याला काय म्हणतो आपण? अपसूर्य म्हणतो. ओके, सूर्यापासून सर्वात जास्त अंतर त्याला म्हणतात अपसूर्य. आणि बघा, 52 नंबर बघा, त्याच्या विरुद्ध प्रश्न विचारलेला आहे. ग्रहांच्या गतीमध्ये उपसूर्य म्हणजे काय? उपसूर्य विचारलं आहे. तर बघा, जेव्हा एखादा ग्रह सूर्याभोवती फिरताना सूर्याच्या सर्वात जवळच्या अंतरावर असतो, सूर्यापासून सर्वात जास्त जवळ अंतर असणे याला काय म्हणतात? उपसूर्य. आणि जास्त दूर असणे याला काय म्हणतात? अपसूर्य. यानंतर 53 नंबर बघा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? पहिला मानव विचारला आहे त्यांनी, नील आर्मस्ट्रॉंग. 20 जुलै 1969 मध्ये अपोलो 11 मोहीम. बघा, मोहिमेचे नाव पण दिलेले त्यांनी. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? नील आर्मस्ट्रॉंग. यानंतर 54 नंबर, चंद्राचा किती टक्के भाग आपल्या पृथ्वीवरून दिसतो? चंद्राचा किती टक्के भाग आपल्या पृथ्वीवरून दिसतो? तर सुमारे 59%. आता बघा, चंद्र स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी सारखाच वेळ घेतो, म्हणून आपल्याला त्याची नेहमी एकच बाजू दिसते. बघा, चंद्र स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी सारखाच वेळ घेतो, म्हणून आपल्याला त्याची नेहमी एकच बाजू या ठिकाणी दिसते. आता बघा, 55 नंबर, सूर्याच्या बाह्य थराला काय म्हणतात? बाह्य थराला काय म्हणतात? बघा, कोरोना. ओके, हा थर केवळ पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी स्पष्टपणे दिसू शकतो. आणि हा केव्हा दिसतो आपल्याला थर? केवळ सूर्यग्रहणाच्या दिवशी. सिरस हे कशाचे नाव आहे? 56 नंबर बघा. आता बघा, सिरस हा लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वात मोठा खगोलीय पदार्थ असून तो एक बटुग्रह आहे. बघा, सिरस हे कशाचे नाव आहे? सिरस हा लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वात मोठा खगोलीय पदार्थ असून तो एक काय? बटुग्रह या ठिकाणी आहे. आता बघा, 57 नंबर, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर ग्रेट रेड स्पॉट नावाचे महाकाय वादळ शतकानुशतके सुरू आहे? गुरु या ग्रहावरती. बघा, या ठिकाणी वादळ येत राहतात. आता बघा, 58 नंबर, कोणत्या ग्रहाच्या वातावरणात 80% जास्त हायड्रोजन आहे? बघा, ग्रहाचं नाव विचारलं आहे की ज्याच्यावर 80% काय हायड्रोजन आहे. तर बघा, ते ग्रह कोणते आहेत? नेपच्यून आणि युरेनस. यांना बर्फाळ राक्षस किंवा आईस जायंट असेही म्हणतात. बघा, 80%पेक्षा जास्त हायड्रोजन. बघा, कोणते आहेत ते? नेपच्यून आणि युरेनस. यांना काय म्हणतात? बर्फाळ राक्षस किंवा आईस जायंट असे म्हणतात. आता बघा, 59 नंबर, इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेली पहिली भारतीय मोहीम कोणती? आदित्य L1, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. आता बघा, सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती कोणत्या दिशेने फिरतो? आता बघा, सूर्य कोणत्या दिशेने फिरतो? बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. ओके,
कसा फिरतो? पश्चिमेकडून पूर्वेकडे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सूर्यमाला याविषयी महत्त्वाचे 60 प्रश्न उत्तर या ठिकाणी बघितले आहेत वन लायनरमध्ये. आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करायचे आहे, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे वन लायनर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि बघा, आपला प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला परीक्षेत एक तरी प्रश्न आपल्याला दिसणार आहे. बघा, आता तलाठी येणार आहे, आदिवासी विभाग भरती, परत जलसंपदा, नगर परिषद भरती, यांसाठी हे सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला सर्वांना आता हे सर्व आपले व्हिडिओ दिसतील. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.